हाय सगळ्यांना यूट्यूब फॅमिलीला. तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं आणि आपल्या दादांचं, ताईंचं, काकूंचं, काकांचं, सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आपल्या चॅनलचं नाव काय आहे तर वंदना बनगरचं. तर सुरुवात करत आहे आपण ब्लॉगिंगला. तर सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचं हे काम हे सगळं आवरून झालेलं आहे. त्यामुळं तुमचं झालं का नाही माझ्या ताईंचं काम हे आवरून सगळ्या मैत्रिणींचं. तर माझं तर झालेलं आहे बघा. तर म्हणलं एक थोडासा तुमच्यासोबत बोलून घ्यावं म्हणलं. तर बघा मग कसं वाटतं आता. चला तर मग आपण हे करणार आहोत. आमच्या चंदन आणि कस्तुरीने काय केलं ते तुम्हाला बघायचं आहे का तर नक्कीच बघू शकता तुम्ही. तर आपल्या कस्तुरीनं अंडी घातलेली आहेत आणि चंदन तर तिथंच बसलेलं असते जाळी पुढं. ती कोणालासुद्धा जाऊ देत नाही आणि कायसुद्धा करू देत नाही, कसलाच जाऊ देत नाही अजिबात कस्तुरीकडे. त्याला वाटते की ते अंडी बिंडी घेऊन जाते का काय, तर त्याला टाकायचं आता खायला. मग तर तुम्ही बघू शकता आमची चंदन आणि कस्तुरीची जोडी कशी आहे ती. आणि त्याची पिल्लं कधी निघते ती काय सुद्धा माहिती नाही आम्हाला. पण एक आठवडा 8 ते 10 दिवस झाला असेल बघा त्याने अंडे घालून ठेवलेले आहेत. तर चला मग तुम्हाला आमची चंदन आणि कस्तुरीची जोडी दाखवते बघा. तर चला बघा आता घरातून बाहेर निघायला लागली मी आणि चालली आहे बघा आपल्या कस्तुरीकडं. तर बसला आहे बघा. तर तुम्हाला दिसतच असेल. बाबी चालली आहे तुम्हाला दाखवते हळू. तर तुम्हाला दिसतोय का बघा कसा बसला या, दिसतोय का इकडून दिसतोय बघा इकडं. काय कसा बसलाय डॉन बघा. आणि आत कस्तुरी दिसते का तुम्हाला. तिनं गाठले ती अंडी आणि ती काय जाऊ देत नाही समोर. तर ह्याला टाकायचं आहे खायला. ती काय बादली काढली नाही त्याच्या बसली. तर हो तुम्हाला जवळून दाखवू का. हो काय रे उठतो नाही चल खायला टाकाय त्याला चल. खायला टाकलंय त्याला. तर कसा खातोय बघा मका. खातोय का मका खायला लागलाय ते बघा ना. आत काय टाकू देत नाही का. कोंबडा खातोय वय. खातोय आपल्या कस्तुरीला टाकू दे घ्या. ए मागं सर टाकू देत नाही बघा. बघ तू खा वाटीत तुझे राहिले नंतर तिला टाकू मग. सर माग बघा पळून येतोय कसा. काय होतंय काय की तुझं तू खाऊ दे की आपल्या कस्तुरीला. येऊ दे की बाहेर. ती काय अंड्यावर बसलेली काही येच नाही बघा. तुम्हाला दिसते का बघा. अंडी घातली तिनं 5 ते 6 अंडी येते आणि काय बाहेरच या नाहीत. आणि हे काय जाऊ देत नाही तिच्याकडं. पाणी ठेवू देत नाही, खायला टाकू देत नाही, काय नाही बघा. लागला वरडायला बघा. तिला राखानच बसला ही बाहेर. कोंबडा खायला लागला मका. तो खाते मका. खा मका. नाही मी जातात खा की मका. तर बघा ती काय आज जाऊ द्या नाही ना काय करू द्या ना. तेव्हा कसा तिच्यापाशी बसलाय तिला राखण. आणि तिनं घातलेली एक जाळीत अंडी. काय रे काय त्याला वाटतंय मी जाती का अंडी बघते का काय असं त्याला वाटायला लागलं काय. तर तेव्हा का वराडतोय कसं माझ्या मागं येतोय तेव्हा. आणि दुसरं जर नवीन कोण जर असतं इथं तर लगे पळून चावला असता त्याला. हो काय रे खाल्लं कोंबड्याने माका. ह्या कोंबड्यानं मका खाऊन टाकली तुझी पाक. तेव्हा उठली बघा. तुम्हाला दिसते ती का अंडी बघा. तरी पण तेव्हा तिची अंडी तेच बसली बघा. काय का मी नाही जवळ जात. तिथं लगेच चावायला येतोय बघा. तर बघा लय कोडं आहे चंदन. कसं चल ये इकडं. ये चल ये इकडं. ये इकडं. पाणी प्यायचं तुला. पाणी कसा ऐकतोय नुसता कान देऊन ऐकतोय बा. तर तुम्हाला कस्तुरीची अंडी दिसते ती का बघा. तर नाही तो का ती बसते काय उठतच नाही. तर बसते बघा अंड्यावरनं काय उठत नाही. आता तिची पिल्ली किती निघते ती किती नाही काय माहीत नाही बघा. तर पिल्ली निघली का तुम्हाला नक्कीच दाखवते मी. पण कधी निघते ती काय माहीत नाही किती दिवसानं काय. पहिल्यांदाच आम्ही हे
आणली ती आणि अंडे घातले. लई दिवस झाला अंडीत, पण आत्ता तिनं अंडी घातली. लहान बाळं आणलेली होती आणि अंडे घातले त्यामुळे बा. आणि हे कसा बघते बा. चल ये की इकडं, ये 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 ये. नको नाही उभा राहिला. मी जाऊ का अंडी घ्यायला? घेऊ का अंड? नाही घेऊ देत नाही अंड. ना नको म्हणते तेव्हा वरडतं हे. तर चला अजून काम आहे बाकी राहिलेलं करायचं. तर तुम्हाला म्हणलं या काही दाखवा. तर हे काय जाळीपासून काय हालत नाही. तिनं घातलेली ते आपल्या जाळीतल्या अंडी आणि जाळीपासून काय उठतच नाही. तर बघा. तर ठीक आहे सगळ्यांना बाय. आमची चंदन आणि कस्तुरी कशी वाटते ते नक्कीच सांगा. तर सगळ्यांना बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करत चला. व्हिडिओला नक्कीच कमेंट करा आणि तर सगळ्यांचं धन्यवाद.